महानगरपालिकेची निवडणूक होऊन इचलकरंजी महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता गेल्या 6 महिन्यापासून कार्यरत आहे. गेल्या 6 महिन्यापासून बऱ्याच विषयावर मतमतांतर आणि बऱ्याच चर्चा या 6 महिन्यापासून घडतात. मधल्या काळात आयुक्तांची आणि महिला नगरसेवकांच्या बद्दलचं गैरवर्तन हे पण बऱ्याच पेपरमधून आणि बऱ्याच नगरसेवकांनी आतापर्यंत व्यथा मांडलेली होती. आत्ता जो विषय आला, आज स्टँडिंगमध्ये जो इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वच्छतेचा विषय आला. खरं तर सगळ्या नगरसेवकांना इंदोरला घेऊन जाऊन आयुक्तांनी आणि प्रशासनानं अतिशय चांगलं इचलकरंजी इंदोरच्या धर्तीवर करण्याचं एक आश्वासन दिलं होतं. पण या स्टँडिंगच्या सभेत हा विषय येताना स्टँडिंगच्या कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता ही जी 22 कोटीची एस्टिमेट केलेला आहे ते पॅनेलवरच्या कुठल्याही म्हणजे पॅनेलवरचा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे पॅनेलवरचे संस्था आहेत त्यांच्याकडून न घेता ते खाजगी तत्वावरती 22 कोटीचं एस्टिमेट करून त्यांनी कुठल्याही स्टँडिंगच्या सदस्याला न दाखवता हे एस्टिमेट आणल्यामुळं स्टँडिंगच्या 5 नगरसेवकांनी यामध्ये नगरसेवकांना यामध्ये काय आहे हे सुद्धा त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे स्टँडिंगच्या नगरसेवकांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी तो विषय हाणून पाडला आणि ते झाल्यानंतर सुद्धा म्हणजे स्टँडिंगला एखादा विषय आर्थिक विषय येत असताना तो महासभेला घेतला जात नाही. हे असताना सुद्धा महासभेला आयुक्तांच्या हाताशी धरून काही प्रतिनिधींनी हा विषय परत विशेष सभा करून या ठिकाणी आणला. या विशेष सभेला हा सगळ्याच भाजपच्या म्हणजे ज्या भाजपच्या म्हणजे कोणत्याही वरिष्ठ पातळीवरून म्हणजे नेत्यांनी सूचना न करता या इचलकरंजी शहराचा पैसे वाचवण्यासाठी महाजन साहेब असू देत, तानाजी पवार साहेब असू देत, मामा जाधव साहेब असू देत आणि इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्ष अलका स्वामी वहिनी असू देत, त्यांच्या नेतृत्वाखाली एक सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक चंग बांधला की इचलकरंजी शहरात जर इंदोरच्या धर्तीवर करायचं असेल तर पहिल्यांदा इचलकरंजी शहरातला घरपाळ्यातून येणारा पैसा वाचला पाहिजे. म्हणून आज इचलकरंजी महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा इचलकरंजी शहराचा जो 22 कोटीचा एस्टिमेटचा विषय आहे तो नामंजूर व्हावा आणि याच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी आम्ही एकत्र जमलो. आणि इथून पुढच्या काळात यामध्ये कुठेही मतभेद व्हावेत असं कुठल्याही नगरसेवकांचं मत नाही. इथून पुढच्या काळात या सगळ्यांचे आमचे वरिष्ठ अशोक स्वामींनी इथं सांगितलं की यामध्ये एक लवाद द्या. तुम्ही खासदार देरशील माने असू देत, माजी आमदार हळवणकर साहेब असू देत, आमदार राहुल आवाडे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली असे जे काही प्रसंग येतील त्यावेळा लवाद देऊन हा विषय संपवावा अशी ही मागणी त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते पावसकर साहेब यांच्याकडे या निमित्ताने केली.